खरं तर आज जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण बघतोय, त्यामध्ये विशेषतः चाळीसगाव तालुक्यात पोलिसांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा जो प्रयत्न करते, याचा अतिरेक काल त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय समविचारी पक्ष संघटना या धरणे आंदोलनातून ज्या पोलीस कर्मचाऱ्याची हिंमत तुम्ही जर बघितली, मला खंत वाटते. आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी सत्ताधारी पक्षातला एक सहकारी सदस्य आहे त्या ठिकाणी. परंतु ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी पुण्यामध्ये भाषण केलं काल सारथीच्या कार्यक्रमात, की मराठा तरुणांनी प्रवाहात या, आंदोलनात जाऊ नका, शक्ती आणि वेळ ताकद योग्य ठिकाणी लागली पाहिजे बोलतात मुख्यमंत्री, पण त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मात्र त्याला पूर्णपणे फाटा या ठिकाणी देत आहेत. त्याच गृह विभागाचा चाळीसगावातला घुले नावाचा PSI त्यांच्याच कार्यालयातल्या एका कर्मचारी महिलेला जर त्या ठिकाणी शारीरिक शोषण करण्याचं जर त्या ठिकाणी दबाव आणत असेल, तिची तक्रार 6 महिने झाली दिली, त्याच्यावर कार्यवाही नाही. एका बाजूला देवेंद्रजी म्हणतात मराठा समाजाच्या तरुणांनी प्रवाहात या, आणि दुसऱ्या बाजूला हा घुले नावाचा त्यांचा अधिकारी मराठा समाजाच्या तरुणांना कारण नसताना 8-8 तास पोलीस स्टेशनला आणून मारतो, बदडतो, कुठली तक्रार नाही. हाच अधिकारी त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या योजना देणाऱ्या एका तरुणाला त्या ठिकाणी सेवा देणारा योजना दूत त्याला 12-12 तास पोलीस स्टेशन मध्ये ठेवतो, त्याचे हार्ड डिस्क आणि सगळं जमा करून त्याला त्या ठिकाणी दबावात आणलं जातं. यासारखे असे अनेक उदाहरणं. एका पत्रकाराला काल सरपंच असलेल्या 73 वर्षाच्या कर्करोग असलेल्या माणसाला 300 दाखल जेलमध्ये टाकलं जातं, किंवा त्याचा अर्ज 30 दिवसापूर्वी दिलेला. म्हणजे अशा एक नाही, अशा अनेक बाबी की ज्या पोलिसांच्या माध्यमातून चाळीसगावचे प्रतिनिधी हे देवेंद्र फडणवीसांच्या पूर्णपणे गृह खात्याला काळं फासण्याचं काम ते आणि त्यांचं पोलीस स्टेशन मिळून करतायत. अक्षरशः चाळीसगाव पोलीस स्टेशन राहिलं नाही, ते चाळीसगावच्या लोकप्रतिनिधींचा तो अड्डा झालाय. आणि त्या माध्यमातून दहशत आणि ज्यांनी संरक्षण दिलं पाहिजे ते भक्षण करतायत, याचा अतिरेक झालाय आज. आणि म्हणून आज आम्ही सगळे या आक्रोश मोर्चाला जातोय. आमची मागणी आहे की सर्वप्रथम तात्काळ विना चौकशी गरज नाहीये, कारण की कॉन्क्रीट तिघं लोक या ठिकाणी आहेत, त्यांचे अर्ज आहेत, त्या अधिकाऱ्याचं पहिले निलंबन केलं पाहिजे आणि नंतर मग चौकशीतून कोण कोण इतर त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. परंतु आपण त्या ठिकाणी सत्तेतील एक घटक आहात, कुठेतरी गृह खातं फक्त एकच पक्ष चालवतोय असं म्हणायचं आपल्याला. तरी चालवतो म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं की मंत्री मंडळ, गृहमंत्री आणि त्यांच्या पॉलिसी, त्यांचं विचार धोरण हे वेगळ्या बाजूला, आणि चाळीसगाव मात्र आम्ही काही एका प्रकारे आम्ही UP बिहार मध्ये ऐकायची परिस्थिती चाळीसगाव. आमदार, लोकप्रतिनिधी हे गाव सांगेल, हे कॉन्क्रीट प्रूफ आहे, माझं नाही. हे बघा, या पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याचं पोलीस अधीक्षक तक्रार आहे की याच अधिकाऱ्याने माझं त्या ठिकाणी माझ्याशी संभोग करण्याची, शारीरिक त्या ठिकाणी शोषण करण्याची मागणी केली, नाहीतर तुला मी कंट्रोलला टाकेल, तुझी ट्रान्सफर करेल, तुझे हाल होतील. हा कोणाचा व्यवहार करतोय? हा आमदारांचा पट्टू, हा शिवसेनेचा कार्यकर्ता, ST विभागाच्या योजना पोहोचवणारा जो योजना दूत आहे, त्याला सांगतो तू कशाला शिंदे साहेबांचे फोटो लावतो, का तू योजना पोहोचवतो, त्याच्यावर त्याला दबाव आणून त्याला 12-12 तास पोलीस स्टेशनला ठेवलं जातं. म्हणजे मला कळत नाहीये हे पोलीस विभाग कायद्याने काम करतंय का कुणा एका लोकप्रतिनिधीच्या पावलावर नाचतंय, बावलं म्हणून काम करताय. या पलीकडे मराठा समाजाचे तरुण कष्टाने बिचारे मेहनत घेतात, राबतात, त्या तरुणांना 12-12 तास पोलीस स्टेशनला अडकून फटके मारलं जातं. म्हणजे गुंड जे अन्याय अत्याचार करणारे बाजूला, एका बाजूला इथे नगरसेवकाची हत्या होते, दुसऱ्या बाजूला चाळीसगाव मध्ये खुलेआम अन्याय अत्याचार चालू आहे, गांजा, चरस, सट्टा, अफू नाही ते धंदे सुरू आहे, तिकडे वेळ नाही यांना. मात्र ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राजकारण सुरू आहे ना, हा अतिरेक आज झाल्याने आम्ही सगळ्या तालुक्यातल्या ज्या ज्या घटकांवर अन्याय झाले ते प्रत्यक्ष येऊन आज या ठिकाणी धरणे आंदोलन करत पोलीस विभागातल्या भ्रष्ट आणि जे अधिकारी दबाव देऊन त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गुंडांना त्या ठिकाणी आपण ज्या म्हणतो शासन न करता चांगल्या लोकांना त्या ठिकाणी भक्षण करण्याचं काम करता, याचा निषेध आम्ही आज करतो. बघा, या संदर्भात आपलं एकनाथ शिंदेची काही बोलणं झालेलं आहे किंवा पालकमंत्र्यांची काही बोलणं झालेलं आहे? नाही, आज सकाळी आम्ही जेव्हा धरणे आंदोलनात बसलो त्यावेळेस आम्ही आता पालकमंत्री
यांना देखील याचे निवेदन पाठवलं, SP यांना देखील निवेदन पाठवलं, काही आमदार जे आहेत आमचे किशोर पाटील, चंद्रकांत पाटील यांना देखील दिलं. उद्या ते सभागृहामध्ये याविषयी आवाज उठवणार आहेत आणि हा विषय मात्र आम्ही आज धरणे आंदोलन करून सोडणार नाहीये. 5 वाजेच्या आत निलंबन केलं तर ठीक, नाही तर अजून तीव्र आंदोलनाचा पुढची दिशा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आता आपण या ठिकाणी पवित्रा घेतलाय की जोपर्यंत निलंबन होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणावर हलणार नाही. आज धरणे आंदोलन आम्ही जे सुरू केलंय त्याचे निलंबनाची मागणी आमची या ठिकाणी आहे. आणि जर पोलीस प्रशासनाने जर इतकं करूनही पुन्हा गेंड्याच्या कातडीचं रूप त्यांनी घेतलं तर उद्या मात्र आंदोलनाचं स्वरूप आम्ही अजून बदलू आणि त्या ठिकाणी मुंबईला जाऊन विधान भवनामध्ये या ठिकाणी आमच्या आमदार जे आहे विचाराचे त्यांना सांगू, याला वाचा फोडा, राज्यापुढे येऊ द्या. हा कुठला कायदा आहे, कुठलं राज्य आहे, कोण याला सगळ्यांना पाठीशी घालतंय, कोण या विचाराला ताकद देतंय. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा अतिरेक झाल्यामुळे आज आम्हाला दुर्दैवाने खेद वाटतो आणि या आंदोलनाचं त्या ठिकाणी आम्हाला भाग व्हावं लागतं. दादा, एकीकडे या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते, त्यावेळेस आपलं भाषण सुरू होतं, त्यावेळेस दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या समर्थनार्थ फटाके फोडले जात होते, पेढे वाटले जात होते, त्याकडे कसं करतात? ते काय झालंय की पोलीस विभागाने आपापसातल्या 2 गटांना एकमेकांमध्ये गुन्हे करून जेलमध्ये टाकणे, त्यांना बाहुलं करणे, ज्या पद्धतीने आपण बघतोय की बेसुमार खंडणी त्या ठिकाणी मागणे, चांगल्या एका व्यापाराची धिंड काढली जाते चाळीसगाव शहरामध्ये. भाजपाचे नगरसेवक झाडीवाल नावाच्या एका व्यापाराला शहरामध्ये व्यापार पेठेतून मारत आणतात. त्याची एक NC नाही, एक गुन्हा नाही, त्याचं साधी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन नाही. मग जे देवेंद्रजी आम्हाला आठवतात की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे, कायद्याचा धाक असला पाहिजे, मग तुमचा अधिकारी आणि तुमचा लोकप्रतिनिधी जेव्हा इथे अतिरेक करतोय मग त्याकडे दुर्लक्ष का? मी जे बोलतोय मी नाव आणि वास्तवतेवर बोलतोय, कुठल्याही व्यक्तिद्वेषातून किंवा कुठल्या राजकीय अवलेश न ठेवता वास्तव त्या ठिकाणी मांडतोय, याचा आम्हाला खंत या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.